सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे रोहिलागड तालुका अंबड जिल्हा जालना. विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ रोहिलागड. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती, कर जोडी तो कथे काळी आपण असावे जवळी. आनंदाच्या कोटी साठविल्या किंवा साठविले आम्हा पोटी. प्रेमे चालेला प्रवाहो किंवा प्रेम चालेला प्रवाहो नाम ओघलवला हो. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अद्वैतपर प्रकरणातील अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या आनंदाची अभिव्यक्ती व्यक्त करतायत. नाम आनंद ज्या साधनाद्वारा प्राप्त होतो ती साधन सामुग्री जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये दर्शवतात. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. अभंग सर्वांच्या परिचयाचा आणि पाठातला आहे. अभंगाचा जर त्रुत शब्दशः भाव पाहिला तर अतिशय सोपा आहे. आनंदाच्या कोटी महाराज म्हणतात आमच्या कोटामध्ये कोट्यावधी आनंद साठवलेला आहे. कारण हरिप्रेमाचा प्रवाह सारखा चालू आहे. हरिनामाचा ओघ जलदगतीने वाहत आहे. रामकृष्ण नारायण या मंत्राचा अखंड जप केल्याचा परिणाम आम्हाला तो आनंद प्राप्त झालेला आहे. जो आनंद प्राप्त झालेला आहे तो आनंद इहलोकात आहे आणि परलोकात आहे. कारण 2 थडे आहेत, एक अलीकडची आणि दुसरी पलीकडची. अलीकडच्या तीराच्या माणसांना पलीकडच्या तीराला जायचंय. कारण पलीकडच्या तीराला काय आहे. पहिलं उभा दाता कटीकर ठेवणे, ज्याची दृष्टी समय चरण समय आणि सम हे विशेषण ज्याच्या बाबतीत लागू आहे तो परमात्मा पहिल्या तीराला आहे. विठ्ठल असा या अभंगाचा शब्दशः भाव आहे. थोडासा स्वराचा आवाज कमी करा, अजून नॉर्मल. कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिचय देणं गरजेचं आहे. तो असा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समस्त ग्रामस्थ मंडळीच्या द्वारा अतिशय थाटामाटामध्ये गेली अनेक वर्ष, आणि हे 25वे वर्ष आहे. अनेक वर्षाची आठवण अनेकांना असेल, पण 25व्या वर्षाची आठवण सर्वांना जास्त राहील. तुम्ही म्हणाल कसं काय? साधं उत्तर तुमच्या समोर एक येईल. अहो, आमच्या सप्त्याचं 25वे वर्ष होतं. त्या काळात कोरोनासारखा भयानक रोग आला होता. हे किती वर्षानंतर कळेल? अनेक वर्षानंतर. आणि तसं रोहिलागडकरांना कीर्तन म्हटलं की एक दिवाळीचं आहे. कारण तुमचं गाव क्षेत्र आहे. कारण इथे पावन भगवान परमात्म्याचं स्वयंभू स्थान जवळच आहे, जांबुवंत महाराजांचं. आणि जांबुवंत महाराजांच्या पवित्र भूमीमध्ये प्रांगणामध्ये ही सेवा करण्याची संधी परिसरातील सर्व महाराज मंडळीच्या द्वारा, विशेष करून आमचे रोहिलागडचे माझे मित्र श्री हरिभक्तीपरायण प्रल्हाद महाराज आणि युवक वर्गाच्या वतीनं या सप्ताहातील जेवढे युवक मंडळी आहेत, म्हणजे तरुण पिढी आणि त्याचबरोबर वयस्कर मंडळीचा आशीर्वाद, मार्गदर्शन आणि तरुण मंडळीच्या उपस्थितीमध्ये आणि सहकार्यानं अतिशय थाटामाटामध्ये हा उत्सव चालू आहे. आणि या उत्सवातील ही कीर्तनाची 4थ्या दिवसाची सेवा माझ्याकडे. सेवके करावे सांगितले काम ते तर होतो पण कामाने, या दृष्टिकोनातून बालक बापा ती ताटी घे रेगोणी बापा ते जीव लागे की संतोषलीने वेगे मुखची उडवी. इथं आल्यानंतर ही सगळी मंडळी पाहिल्यावर अतिशय आनंद होतो. त्यामध्ये आमच्या सगळ्यात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ वंदनीय असणारे आमचे अंकुश महाराज तळपे या ठिकाणी उपस्थित आहेत. माझा परिचय महाराजाला आहे की नाही मला माहीत नाही, परंतु मी नवले बोकडे शिकायला होतो तेव्हापासून मी तुम्हाला ओळखतोय. त्याचबरोबर इथले आमचे कृष्णा महाराज आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे या कार्यक्रमाचं खरं जर सौंदर्य कोणतं असेल तर ते सुंदर आणि संगीत विशारद अलंकार ज्यांचं ऐकत राहावं
असे माझे दोन्ही सहकारी मित्र, त्यामध्ये आमचे रवी महाराज पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर दुसरे माझे मित्र ज्यांचं पहिल्या दिवशी या ठिकाणी कीर्तन झालंय ते थोर कीर्तनकार श्री हरिभक्ती परायण आमचे परमेश्वर महाराज. त्याचबरोबर मृदंगमणी आमचे सुरासे महाराज, हार्मोनियम वादक महाराज. इकडे आमचे डॉक्टर साहेब आहेत, म्हणजे माझ्याबरोबर आळंदीपासून नगरपासून जुटलेले, नाशिकपासून इथपर्यंत आलेले पण आळंदीत असणारे माझे सहकारी मित्र या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्ही सर्व महिला मंडळ आणि या सप्ताह समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार, सहसचिव, विश्वस्त, कार्यकारी मंडळ सर्वांच्या द्वारा सेवेकरता जो अभंग निवडला आहे तो अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या आनंदाची अभिव्यक्ती व्यक्त करतायत. आपण जर या कलियुगाचा विचार केला तर या कलियुगामध्ये प्रत्येक मनुष्याला आनंद हवा आहे. तो ज्या साधनाने मिळतो माणसं ती साधना करत नाही, आणि ज्या साधनेने आनंद प्राप्त होत नाही माणसं ती साधना केल्याशिवाय राहत नाही. अतिशय सोपं उत्तर आहे दादा, अतिशय सोपं. ज्या साधनेनं म्हणजे कोणत्या? भगवंताच्या नाम साधनेनं श्रीमंतातला श्रीमंत जरी असला तरी त्याला आनंदच आहे, आणि भगवंताच्या नाम साधनेनं गरीबातला गरीब जरी असला तरी त्याला आनंदच आहे. दुसरं उत्तर देतो. गरीबातला गरीब असू द्या, श्रीमंतातला श्रीमंत असू द्या. अजून बोलू का? आमचा वारकरी फाटक्या कपड्याचा असेल, मळक्या कपड्याचा असेल, पण मुखामध्ये जर राम आणि कृष्णाचं जर सतत चिंतन करत असेल तर टाटा बिर्लापेक्षा श्रेष्ठ अनुभव आमच्या वारकऱ्याचा असेल, हे प्रत्येकाला मान्य करावं लागेल. दोन शब्दात त्याचं उत्तर आहे. नास्तिकातला नास्तिक जरी असला तरी त्याला आनंदच आहे, आणि आस्तिकातला आस्तिक जरी असला तरी त्याला आनंदच आहे. साधं उत्तर आहे. आपल्या घरातलं पोरगं जर मोठं झालं तर आपल्या घरातल्या प्रत्येक माणसाला आनंद होतो. चुकलंय का? उपसरपंच, सरपंच, सहज म्हणलोय मी, झाले म्हणून समजायचं. आता होऊन गेले का? पुन्हा इच्छा होत नाही. अहो हे धुणे धुवायचे काय सोपी गोष्ट आहे का? काय कोणी उठायचं ना आमच्या मोरीचं पाणी लागलं त्याच्या नादी. निवांत राहा महाराज, काही याच्यात पडलं नाही. हे लोकांचं सगळं म्हणजे आता बोललो असतं पण नाही बोललेलं बरं. विठ्ठल अरे लोकांना घाण केलेली साफ करायची, कशासाठी उद्योग करायचे? हे ज्याला शहाणपण आहे, ज्याला कळल तो या मार्गातच पडत नाही. याचा अर्थ तुम्ही पडत नाही, तुम्ही वेडे नाही. तुम्ही तेवढं करून दाखवलं. मी 10 वर्षापूर्वी आलो होतो आणि तेव्हा गाव पाहिलं होतं आणि आज पाहिलं. माझी गाडी फिरली इकडून तिकडं अशी. बरं वाटलं मला तुमचं. मी सहज म्हणलो मला माहीत नाही तुम्ही कोण आहात. माझं उत्तर एवढ्या करताच होतं. श्रीमंतातला श्रीमंत असला आणि गरीबातला गरीब असला जर तो भगवंताची साधना करतो, राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरे जय जय राम, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरी. तुम्ही शांत चित्तानं हे भजन तुमच्या घरात म्हणत राहा, आणि म्हणता म्हणता तुम्हाला जो अनुभव येतो तो नेमका कसा असं जर विचारलं तर वाचेद्वारा सांगता येत नाही. ज्ञानोबरायला विचारा ना. आमुचे करवे गोठी ती झालीच नव्हे वाघ सृष्टी, आमुती देखावी दिठी ते दिठीच नव्हे. अरे सामान्य माणसाचा अनुभव सामान्य असेल, विशेष माणसाचा अनुभव विशेष असेल, सामान्यातला सामान्य, गरीबातला गरीब असेल, पण परमार्थिकातला अनुभव विशेषातला विशेष आहे. प्रपंचिकातला जो अनुभव आहे तो सगळ्याचा सारखाच आहे. मी सांगून वेळ घेत नाही, प्रमाण सांगतो. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखिया जंग मजू, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. कोणाकडे पा सगळी माणसं दुखी आहे. मगाशी माझ्याकडे काही लोकांना पाहिल्याबरोबर म्हणले महाराजाला गाडी बसण्या करताय पांढरे शुभ्र कपडे महाराज काय, पण हप्ते थकल्यावर त्याला विचारा किती दुःख आहे. बोटात अंगठ्यान कपडे चांगले म्हणजे काय लय सुखी आहे का आम्ही? आमचंच आम्हाला माहिती किती दुखत आहे. न सांगितलेलं बरं. मुळ्याचा त्रास आहे, टायर टाकून बसावं लागतंय. आता
सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही बरोबर उत्तर दिलं. म्हणताना सुद्धा असं वाटतं न म्हणलेलं बरं. महाराज हसले बरोबर मनातून. दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा. एक प्रमाण अजून सांगतो. अनेक दुःखे सांगू किती सकळ संसाराची स्थिती नसाही पाशान फुटती भयकापची ती भरलासे. कोणाकडे पहा जगद्गुरु तुकाराम महाराज काय प्रपंचिक नव्हते का? त्यांना दुःख नव्हतं का? चिंतन करा ना कधीतरी. अरे तुकाराम महाराज तुमच्या आमच्या सारखे होते, तुमच्या आमच्यात राहत होते, तुमच्या आमच्या सारखं बोलत होते. त्यांना घरप्रपंच आपल्याला घरप्रपंच, त्यांना बायको आपल्याला बायको, त्यांच्याकडची ती आपल्याकडची ती. ते पीक राखत होते, आपण पीक राखतो. ते विठ्ठल विठ्ठल म्हणत होते, आपण विठ्ठल विठ्ठल म्हणतो. फरक एवढाच आहे, त्यांना नेण्याकरता देवाचं विमान आलंय. आपण मेल्यावर खांदेकरी सुद्धा लवकर येत नाही. दिसायला तुमच्या आमच्या सारखेच आहे. समुद्र नदी नो हे पैगा पाषाण म्हणून येले आसत नवती माणसाद्या सारखे. दिसायला तुमच्या आमच्या सारखे होते, तुमच्या आमच्यात राहत होते, तुमच्या आमच्या सारखं बोलत होते. अरे सांगा ना, त्यांना दुःख नाही का? तुकोबाराचं प्रमाण सांगतो. तुकोबारा म्हणतात, दुःख ते कै ते नये स्वप्नासी भुक्ती मुक्ती झाल्या का मारी दासी त्याचे वर्म तू आमा पाशी सुखे राहिला प्रेमाचे. तुकोबाराने का साधकाने विचारलं, म्हणले महाराज तुमच्या प्रपंचामध्ये काही कमी जास्त म्हणजे तुकोबारासारखं दुःख आपल्या एकाच्याही वाट्याला आलं नाही. ते जर वाट्याला आलं तर घरी सुद्धा माणसं राहणार नाही. 2 वर्षापूर्वी इतकं दुःख वाट्याला आलं, माणसं कोणाला बोलत नव्हते. कुणीच कोणाला नाही. अहो जे दोघं नवरा बायको एका ताटात बसून जेवत होते, त्याला ॲडमिट केलं आणि त्याचा स्कोर 8 वर आला. सगळे पाहुणे गोळा केले आणि डॉक्टरनं विचारलं, म्हणजे तुम्ही नाही. डॉक्टरनं विचारलं, म्हटले तुमची इच्छा? म्हणले माझी शेवटची इच्छा एवढीच आहे, माझ्या बायकोसोबत एवढ्या वर्ष संसार केला, 2 ताटाने एकाच ताटात 42 वर्ष जेवलो. फक्त माझी इच्छा आहे मरताना माझा हात तिच्या हातात द्यायचा आणि मरायचं. तिला निरोप द्याला, ती म्हणली तिकडंच मरू द्या, त्याचा हातही नको काही. कशाला उपाध्या लावल्या ते सगळ्या? मला तिच्या वाचून जमाना काय जमाना. थोडासा विचार करताय का कधी याचा? मी का बोलत होतो तुमच्या लक्षात येत आहे का? दुःख बांधवडी त्यांनी तेवढं सांगितलं ना, आहे हा संसार. अजून एक प्रमाण सांगतो, म्हणताना सुद्धा वैताग येतो. कोणतं? संसार दुःख मूळ. सकाळी 4ला पांडुरंगाच्या समोर माणसं बसतात काकडा म्हणताना, आणि इतकं वैतागल्यासारखं म्हणतात, देवाला वाटतं दुसऱ्या गावाला जाऊ आपण याचं ऐकू नये. अरे नाथ महाराजाला विचारा, संसार इतका वाईट नाही. संसारिका देवनसी वना धावता ती पिसी मृग ससे कान उद्धरती. देवा त्यांचा उद्धार होऊ शकतो, आपला होणार नाही का? मग तिथं प्रमाण म्हणतात, संसार दुःख मूळ चौकडे इंगोळ येत्रा दे राय गोटे. अरे जरा आवडीनं म्हणा, संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्र. चालतीच आहे, प्रमाण तेच आहे, फक्त म्हणण्यामध्ये फरक आहे. माझं उत्तर एवढंच आहे. मग तुकोबाराय प्रपंचिक होते, त्यांच्या प्रपंचात दुःख नाही का? गीतेत वर्णन आहे, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभू जया जीव तत्वदाजेश्व योगम पापमो आपसेसी आणि तेम सुखम लोकमिमं प्राप्य भज. ज्ञानोबारायने तर फार छान वर्णन केलं याचं. ज्ञानोबाराय म्हणतात, एकाला तहान लागली
आणि त्यानं हातात तांब्या घेतला. पाणी 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 घरामध्ये फिरू लागला. मालकीने विचारलं तुम्हाला काय पाहिजे? म्हणले पाणी पाहिजे. ते म्हणले अहो तुम्हाला दिसत नाही का आपला रांजण कुठे? आता घरात पाहुणे आल्यावर जर घरातल्या माणसाला विचारलं पाणी घेता का काय, आता काही दिवसांनी सुशिक्षित पद्धत निघणार आहे. माणूस गेटमधून आत आला आणि दरवाजात प्रवेश केला की त्याच्या तोंडात अशी नळी घालणार आहेत माणसाशी. कशाची? बद्रीदादा सिस्टीम बदलणार आहे आता सगळं. अरे पाहुणा घरात आल्यावर त्याला पाणी घेता का म्हणणं ही कोणती संस्कृती आहे? आलेल्या माणसाला तांब्याभर पाणी देणं हे आपलं कर्तव्य कर्म आहे. पण पाणी घेता का म्हणल्यावर तो म्हणेल विष घेतो पण पाणी नाही घेत. हे कुठं बोलायची पद्धत आहे? मग हे दारात आलेला मनुष्य याच्या हातामध्ये तांब्या, पाणी 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 पाणी. मंडळी म्हटली अहो तिथं रांजण आहे. तो म्हणला तू जाऊन पहा बरं. तिनं पाहिलं रांजण रिकामा दिसला. म्हटले कोण देईल पाणी? म्हणला शेजाऱ्याकडे जा. शेजाऱ्याकडे? कोणाकडे? शेजाऱ्याकडे. हे शेजाऱ्याकडे तांब्या घेऊन पाणी मागण्याकरता गेलं. रामभाऊ म्हणले काय? अहो तांब्याभर पाणी मिळाल का? ते रामभाऊ इतकं पुढचं होतं ते म्हटला गेली 2 दिवस झाले नळच आले नाहीत. कशासाठी? पाण्यासाठी. तो म्हटला मग कुठं मिळेल? म्हणला तू पाण्याचा तांब्या घे हातात आणि मी घेतो. दोघांना रिकामा तांब्या घेतला आणि गावाच्या विषयीत बसले. पाणी 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 पाणी. येणार जाणार माणसं म्हणली अख्ख्या गावाला पाणी पाजलं यांनी. हे कळायला बुद्धी लागते. त्याचे 2 अर्थ होतात. कोणते? ते वेशीत बसून पाणी पाणी. कॉलेजचा पोरगा फार हुशार होता. त्यानं गाडी लावली. विचारलं बापू काय पाहिजे? म्हणले पाणी पाहिजे. अहो म्हणलं पाणी देऊ का? म्हणले कुठे? देऊ शकत नाही पण इथून पुढं जा. उजव्या हाताला वळा, डाव्या हाताला वळलं की अख्खं तळ भरलं. तुम्हाला जेवढं प्यायचं तेवढं प्या. अहो त्यांना पाणी कळाल्यावर हा त्याच्या पुढं, तो त्याच्या पुढं, तो त्याच्या पुढं. कशासाठी? महाराजाला विचारा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशाक्षेन हे पाण्याकरता गेले. तळ्यामध्ये उभे राहिले. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत वर्णन केले. ना तरी सरोवर आटली, राणी दुखिया दुखी भेटली. कावांज फुल फुलली झाड जैशी. दोघही माणसं तळ्यात उभे आहेत. इकडं तिकडं पाहू लागली. हातामध्ये तांबे आहे. तळ्याच्या मध्यभागी उभे आहेत. म्हणजे तळ भरलेलं आहे का आटलेलं आहे? आटलेल्या तळ्यात पाहू लागले. कोणीच बोलत नाही. त्या तळ्यात एक जण विहीर खोदत होता. कुठं? यानं पाहिलं. म्हणले ते बघ तिथे दिसते. 2 जण गेले. खाली वाकून पाहिलं. एक जण विहीर खोदत. ओ म्हणले काय? तांब्याभर पाणी द्या पाणी. त्यानं सांगितलं देऊ शकत नाही. हे वरून त्याला म्हणत होते तुझ्या विहिरीतलं देऊ नको. आम्हाला फाट्यावर सांगितले का न पुढं जा. अख्खं तळ भरलंय तेवढं तळ दाखव. तो मला नक्की यांच्या गोळ्या आळंदीत राहिल्या म्हणला. अहो ज्या अर्थी ही विहीर कशात आहे आणि हे 2 जण पाण्याकरता मला पाणी मागतात म्हणजे हे उभे कुठे आहेत? कोणतं तळ? हे संसार रूपी तळ आहे. या तळ्यामध्ये प्रत्येक जण उभा आहे. प्रत्येकाला पाण्याची गरज आहे, सुखाची गरज आहे. पण हे दोराला धरून वर आलं. त्याला सांगू लागला अरे तुम्ही जिथे उभा आहात हे तळच आहे आणि त्या तळ्यामध्ये 2 महिन्यापासून विहीर खोदतोय. माझ्या विहिरीलाच लागलं नाही तर तुम्हाला देऊ कुठून? जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोईन. अरे व्यावहारिक सुख दुःखाच्या आगात कोणाला चुकले? संत महात्म्यांच्या जीवनात काय कमी दुःख होतं? मी तुम्हाला उत्तर देईल. दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान, श्री एकान्नान्न करता मी. जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या धर्मपत्नी अन्नान्न करता निघून गेल्या. तुकोबारायला दुःख वाटलं नसेल का? काही लोक इतके चॅप्टर आहेत महाराज सरळ सरळ बोलत होते. अहो तुकाराम महाराजाची बायको भांडत होती म्हणून तुकाराम महाराज भजन करीत होते. डोक्यातून काढून टाकाय सगळं. तुकाराम महाराजाची धर्मपत्नी तुकाराम महाराजासोबत भांडत नव्हती. त्यांचं भांडण होतं हे मलाही मान्य आहे. पण कोणासोबत होतं? पांडुरंगासोबत. आता पांडुरंगासोबत भांडण्याची ताकद ज्यांच्यात आहे ती आपली गंगूबाई ठकूबाई आहे का? आपल्यालाच भांडतीन फाशी घेऊन मरती. तुम्हाला असं वाटतं की शिकलेली असल्यावर मरत नाही? कशी असू द्या ती एकदा तिच्या विचाराच्या पुढे गेली की तिला मग मला सांगा तुकोबाराने विना घेतला आणि भजन करू राहिले. पांडुरंग पांडुरंग ते नाव घेतलं तरी जिजाबाईला राग यायचा. कोणाचा? कारण त्या नावानं तुकोबाराच्या घरातलं सगळं तुकोबाराय देऊ लागले. जिजाबाईनं पाहिलं म्हटले काय करावं लक्षात येईन.
तुकाराम महाराजाने विना घेतला आणि भजन करताना घर सोडलं. मग तो जास्त राग आला. कोणाचा? तुकाराम महाराजाचा नाही. पुन्हा सांगतो. अरे अरे विठ्या मुळ मायेच्या कारट्या तुझी रांडरणकी झाली. कोणाची? येते ना डोक्यात. मग राग आल्यावर तुकोबाराने विना घेतला आणि भजन करू लागले. मस्त भजनामध्ये तल्लीन झाले. गाव सोडून भंडारे डोंगरावर बसले. तुकोबाराय भजन करायला लागल्यावर असं म्हणतात त्यांच्यासमोर वाघ यायची. त्यांचं भजन चालू झाल्यावर विंचू अंगावर यायचे, साप अंगावर यायचे. सर्प विंचू अंगा झोंबी इतके तुकोबाराय तल्लीन व्हायची. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, गोविंदासने गोविंद शेणी, गोविंद त्या म्हणी. पण महाराज जिजाबाईनं माध्यान्हाला सूर्य आल्यावर तुकोबाराची वाट पाहावी. सकाळपासून गेलेत अजून काय येणं. जिजाबाईचा दिनक्रम असा होता, तुकोबाराला जीव घातल्याशिवाय अन्नाचा कणही कधी घेतला नाही. कोणी? काय जीव होता महाराज. पाहिलं कोणी सांगत नाही, गावात विचारलं कोणी बोलत नाही. कुठे गेलेत म्हणून जिजाबाईनं पटकन भाकरी घेतली, टोपलीत ठेवली, भाजी घेतली, त्या मटक्यात भरली, डोक्यावर ठेवलं, ध्यानात आणा पटकन आणि तुकोबाराच्या शोधात निघाल्या. कुणी सांगत नाही. देहूच्या बाहेर आल्यावर 3 रस्ते, भंडारा, भामचंद्र आणि घोराड्या. कोणत्या रस्त्यानं गेले असतील. काय सामर्थ्य होतं तुकोबाराबद्दल जिजाबाईच्या मन, काय प्रेम होतं, काय जीव होता. जिजाबाईनं टोपली खाली ठेवली आणि रस्त्याला कान लावला. ज्या रस्त्याला तुकोबाराच्या पाऊल खुणा होत्या त्या पाऊल खुणातून तुकोबाराजाचं चिंतन करत होते. तो विठ्ठल विठ्ठल मंत्र जिजाबाईला त्या जागेवर ऐकायला येत होता. ही लक्षणं भांडणातली असेल का प्रेमातली? कधीतरी चिंतन करा. लक्षात आलं. या रस्त्याने गेली, निघाल्या. जाता जाता वर गेल्यावर काटाही मोरडा. तोही भाव ध्यानात आणा. काटा बोलड्याबरोबर भगवंतानं गुराख्याचं रूप घेतलं आणि आईसाहेबाच्या समोर आला आणि विचारलं, आईसाहेब. म्हणले काय झालं? आता राग आलेला होता. म्हणले तुझे का डोळे गेले का? कोणाची? कोणाची? ध्यानात येत आहे ना. गल्लीतल्या नव्हत्या त्या. कोणाला बोलल्या? देवानं सांगितलं, आईसाहेब डोळे चांगले आहेत पण सांगा ना काय झालं? म्हटले काही नाही, काटा मोरडा. देवानं सांगितलं काढू का? मी संस्थेत शिकत असताना आमचे गुरुवरी वैकुंठवासी विठ्ठल महाराज घुले फार छान सांगायचे. ते म्हणायचे जगाचा मालक होता, सृष्टीचा नियंता होता, पण जिजाबाईच्या भेटी करता त्याला गुराखी व्हावं लागला. हा अधिकार आमच्या जिजाबाईचा होता. सामान्य नव्हत्या जिजाबाई. भगवंतानं हात जोडले, आईसाहेबाच्या समोर उभे राहिले. विचारतात, आईसाहेब काढू का काटा? आईसाहेबाने विचारलं, तुला काटा काढता येतो? देवानं सांगितलं, आईसाहेब लय जणांचे काटे काढलेत. गावातही अशी काही माणसं असतात महाराज, ते न सांगता काटा काढतात. आणि त्यांनी काढलेला काटा कावळ्यालाच कळतो फक्त. कोणत्या दिवशी? पिंडदानाचा. हां बरोबर कळलं तुम्हाला आहे ना. आणि मग वाट पाहावं लागते. कोणाची? येत नसतो काटा काढणारा करता कावळा. माझं उत्तर नीट ऐका, मनाला लावून घेऊ नका. जिजाबाईच्या पायात मोडलेला काटा भगवंतानी पाहावा आणि विचारावा, आई साहेब काढू का काटा? जिजाबाई म्हटल्या, पण तुला काटा काढता येतो का? देवानं सांगितलं, आई साहेब मी लय जणाचे काटे काढले. जिजाबाई म्हणल्या, कोणाकोणाचे? आता पायात काटा मोड देऊन टाकायचा ना पाय. कोणाकोणाचे? त्यानं नावं सांगितले. आई साहेब रावणाचा काटा मीच काढला, पुतनेचा काटा मीच काढला, शूर्पणखेचा काटा मीच काढला का? पण बोलू काय साहेब, ज्यांचे काटे काढलेत त्यांचे पाय परत नाही आले, पण ज्यांच्या पायात काटा मोडला तो पाय हातात घेण्याचं भाग्य मला मिळत नाही. आई साहेब तेवढा पाय एकदा हातात द्या. इतका पवित्र पाय. कधीतरी डोकं चालवा. जिजाबाई कळल्या पाहिजेत देवा. आम्ही माणसं इतकी पुढे गेलो, काय बोलून जाऊ याचा मेळच नाही. हात पुढे केला भगवंतानं. मालक होता जगाचा, पण जिजाबाईच्या पाया करता हात पुढे केला. जिजाबाईनं सांगितलं, सावकाश काढ. त्यानं सांगितलं, आई साहेब द्या ना पाय. भगवंतानं पाय हातात घेतला. इतका आनंद झाला भगवंताला. आता तो काटा काढणाराच असा नियम आहे, ज्याच्या पायात मोडला त्याचा पाय कुठे घ्यावा लागतो? गुडघ्यावर, मांडीवर. देवानं पाय मांडीवर ठेवला. आता ठेवल्याबरोबर पायाकडे भगवान पाहतात आणि विचारतात, आई साहेब खूप खोल गेलाय काटा. म्हटले व्यवस्थित. हो म्हणले, काढतो ना. आता देवाला काय, माझे प्रश्न आहेत, मला पडलेले उत्तर अजून काही कळत नाही. ज्यानं हात न लावता अनेकाचे काटे काढले त्याला जिजाबाईचा पाय मांडीवर घेणं, हातावर घेणं आणि त्याच्याकडे पाहणं गरज होती का? हे मला पडलेले प्रश्न आहेत. पण देवानं तो पाय भक्ताचा ठेवला आपल्या मांडीवर.
काट्यानं काटा काढू लागल्यावर इजा झाली. आईसाहेब म्हणतात, ए जरा सावकाश. त्यानं सांगितलं, आईसाहेब लय खोल गेलाय, दिसत नाही. जिजाबाई म्हणल्या, पाणी आहे का तुझ्याकडं? कशा करता? पाय धुतला म्हणजे त्याला काटा दिसेल. देवानं सांगितलं, आईसाहेब इथं कुठं पाणी मिळायचं? अहो, ज्या उपमन्यूनं 1 ग्लास दूध मागितलं आणि देवानं समुद्र दुधाचा द्याला, त्याला पाय धुवायला पाणी आणता नसतं आलं? तुमचं डोकं चालतंय का? देवानं तेवढं तिकडं पाहिलं, म्हणले आईसाहेब काळजी करू नका. म्हणले बोट घेतलं, जिभेला लावलं, जिभेचा थुका काढला, जिजाबाईच्या पायाला लावला, पायाची माती काढली आणि भगवंतानं जिभेला लावली. जगाच्या पाठीवर इतका पवित्र पाय पुन्हा कोणाचाच नाही, हे मान्य करावं. कोणाचाच नाही. माती रजकन भगवंतानं चाकली, काटा काढून बाजूला ठेवला आणि मग विचारलं, आईसाहेब कुठं निघालात? म्हणले त्या काळ्या इठ्याचा मुर्दा गेला. कोणाला बोलले? तू कुठं पाकिस्तानात होता? कुठं होता? देवानं हात जोडले. आईसाहेब. मग आईसाहेब म्हटल्यावर जिजाबाईने विचारलं, कुठं राहतो? काय नाही म्हटलं, इथंच राहतो. पुन्हा जर तुम्हाला कधी गरज पडली तर मला हाक मारा, मी हजर होतो. जिजाबाई म्हणल्या, ज्या अर्थी इथंच राहतो पुन्हा गरज पडल्यावर हाक मारा म्हणतो, त्या अर्थी काट्याची फांदी तुम्हीच टाकली असली पाहिजे. देव म्हणला, अवघडच काम, यग कळीन बस ग पाटकुळी. आईसाहेब गुरं दूर गेले. कसले गुरं? देवाला काय निर्माण करता येत नाही. काठी हातात घेतली, भगवान निघाले. जिजाबाई वर गेले. तुकोबाराय भजन करतात, पांडुरंग पांडुरंग. जिजाबाईनं आवाज ऐकल्याबरोबर तुकोबारायने डोळे उघडले. उघडल्याबरोबर विना ठेवला आणि जिजाबाईकडे तुकोबाराय पाहतात आणि विचारतात, आवले एवढ्या लांब? जिजाबाईचे डोळे भरून आले. तुम्हाला कळतंय का सूर्य कुठं गेलाय? भूक लागली असेल. समोर ताट मांडलं, तुकोबाराच्या समोर बसल्या आणि आनंदाने एक एक घास खाऊ घालतात. कधीतरी चिंतन करा. जिजाबाईनं थोडी तरी तक्रार करायला पाहिजे होती. कोणाकडं? तुकोबारायकडे. एक एक घास खातात. तुकोबारा विचारतात, तुम्ही नाही जेवलात? तेव्हा जिजाबाई म्हणतात, तुम्हाला जेवताना जरी पाहिलं तरी माझं पोट भरतं. हे भक्ती प्रेमातला आनंद तुकोबाराय देत होते. जिजाबाई बोलत होत्या. जेवण झालं शब्दही बोलत नाही. मी असं विचारतो, तुकोबारायाबद्दल भाकरी नेण्याकरता जिजाबाईला त्रास झाल्यावर जिजाबाईने बसल्यावर तक्रार सुरू करायला पाहिजे होती. कोणती? मला सांगितलं नाही, तुम्ही गेले, मग मला किती त्रास झाला, पायात काटाच मोडला, पुन्हा कधी आले, असं म्हणायला पाहिजे होतं. कोण होतं? आपल्याही घरी आपण थकून भागून येतो, जेवायला बसतो. बसल्याबरोबर आपली बायको समोर बसतीन, पहिला घास घेतला की तिचा हरिपाठच सुरू होतो. होय काय? काही नाही. काय? काही नाही. जगून जगायचं कोणासाठी? करून करायचं कोणासाठी? लोकांचं पाहतो कौतुक. कधीच असं बोलत नाही. एखाद्या शब्दानं जरी म्हटलं तर मला असं वाटतं तुम्हाला खोटं बोलत नाही. बायको असं करायला लागल्यावर वाटतं एसटी स्टँडवर मुक्कामाला राहा, पण घरी जाऊ नये. वाटतं का नाही? तुमचं कसं आहे मला माहित नाही, पण आमचं सांगतो बघा. तुमचं तुम्हाला माहिती आहे. मी का बोलतो लक्षात येते? आपण 4 वेळा सांगितलेलं असतं मी सेकंड शिपला थांबणार आहे, माझा डबा घेऊन ये, तरी तिला ध्यानात राहत नाही. तुकोबाराय काहीच सांगत नव्हते, तरी जिजाबाई पायाला लागलेलं रक्त पाहिल्यावर तुकोबाराय म्हटले, आवले तुमच्या पायाला रक्त दिसतंय. हो म्हणले, काटा मोरडा होता. म्हणले कोणी काढला? अहो म्हणले तिथे गुराखी आला त्यानं काढला. कोण गुराखी? अहो म्हणलं एवढं एवढं पोरगं होतं, हातात काठी होती, माझ्या पायात काटा मोरड्यावर. त्यानं मला विचारलं काय झालं? तुकोबाराय म्हटले, तू काय म्हटली? मी म्हटले तुझे का डोळे गेले का? तुकाराम महाराज म्हणजे अवघडच काम आहे तुझं. अगं या अरण्यामध्ये भगवान परमात्मा सोडून कोणी येऊ शकत नाही आणि तू सोडून कोणाची येण्याची ताकद नाही. अहो म्हटले ते पोरगं पळत आलं, त्यानं विचारलं काटा काढू का? तुकोबाराय म्हटले तू काय म्हटली? मी त्याला विचारलं तुला काटा काढता येतो का? त्यानं सांगितलं लय जलाचे काटे काढले. तुकोबाराय म्हटले कोणाकोणाचे काढले? पहिलं नाव जेव्हा रावणाचं घेतलं तेव्हा तुकोबाराय उभे राहिले. आवले अजून कोणाचा काटा काढला? पुतनेचा, शूर्पणखेचा. हे शब्द ऐकल्यावर तुकोबाराय हात जोडतात. आवले ज्यानं एवढ्याचे काटे काढले तो सामान्य गुराखी नव्हता, तो माझा पांडुरंग होता. त्यानं काय केलं सांग?
म्हटले त्यानं दोन्ही हात पुढे केले, माझा पाय हातात घेतला, पाय मांडीवर ठेवला, काट्यानं काटा दिसत नव्हता, पाणी सापडत नव्हतं. त्यानं बोट घेतलं, जिभेला लावलं, जिभेचा तुका काढला, पायाला लावला, पायाची माती काढली, जिभेला लावली. हे तुकोबाराला कळल्यावर तुकोबारा लोटांगण घालतात. आवले, ज्यानं पायातला काटा काढण्याकरता तुझ्या पायाची रजकनं चाकली, तो सामान्य गुराखी नाही, तो माझा पांडुरंग आहे. कुठे भेटला म्हणले? इथं. जर तो तुमचा पांडुरंग असेल तर आता जाताना भेटू द्या, त्याचा काटा काढते. कोणाचा? म्हणजे तुम्ही इथं येणार? माझं उत्तर नीट आहे का? मी काय बोललो? जिजाबाई कोणाला बोलत होत्या? बरोबर आहे. मग त्यांच्या जीवनामध्ये सुखदुःख नाही का? अरे त्यांच्या इतकं दुःख तर आपल्या वाट्याला आलंच नाही. अर्ध्या मिनिटात उत्तर देतो. तुकाराम महाराजाला एकानं मूळन पत्रिका ठेवली, महाराज भजन करीत होती. जिजाबाईनं पाहिलं, म्हणले बरं झालं आली पत्रिका, कारण कधीतरी जायला मिळेल. कोणासोबत? महाराजाच्या सोबत. महाराजाचं भजन साधना संपली. जिजाबाई म्हणले, ओ म्हणले काय? अहो म्हणले लग्नाची पत्रिका आहे, आपल्याला जायचं. तुकोबारा विचारतात कोणाचं लग्न आहे? म्हटले सोयऱ्याचं. सोयऱ्याचा शब्द ऐकल्यावर जिजाबाईकडे पाहून तुकोबारा म्हणतात, तुम्हाला जायचं तर जा, आम्ही येणार नाही. जिजाबाईनं थोडा हट्ट धरला, म्हणले माझं ऐका ना, एकदा माझ्यासोबत चला. तुकोबारा नाही म्हणतात. जिजाबाई पुन्हा पुन्हा विनंती करतात, पण एक आठवण जिजाबाई करून देतात महाराजांना. मला एक सांगा, आपल्याला माधवा मुलगा आहे, आपल्याला भागीरथी मुलगी आहे, आपल्या मुलीच्या लग्नाला कोणीतरी आलं पाहिजे, म्हणून आपण कोणाच्या तरी लग्नाला गेलं पाहिजे. तुकोबारा म्हणतात, आवले तुला गरज आहे, मला कोणाचीच गरज नाही. जिजाबाई म्हणतात, तुम्हाला कोणी सोयरे नाहीत का? तुकोबारा म्हणतात, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. म्हटले दुसरा, ते माझे सोयरे सज्जन सांगा ते, पाय आठवे ते विठोबाचे. आठवण काढल्यावर लक्षात आलं, आपण किती जरी सांगितलं तुकोबाराला पटत नाही. पण एक गोष्ट जिजाबाईने अगदी निदर्शनास आणून दाखवली. अहो म्हटले भागीरथी सारखी मुलगी, डोळ्यात पाणी आलं. मी तुम्हाला एक सांगू, जगद्गुरु तुकाराम महाराजाचा मुलीवर जीव नव्हता का? अरे कोणताही बाप असू द्या, त्याचा लेकीवर जीव असतो. तुकोबारा इतका जीव मला नाही वाटत जगात कोणत्या बापाचा असेल. उत्तर देतो तुम्हाला. तुकाराम महाराज ज्या वेळेला वैकुंठाला गेले आणि भागीरथीनं सेवाया केल्या आणि तुकोबारा तसेच गेले. भागीरथीनं तुकोबाराचा धावा केला आणि तुकोबाराला वैकुंठाहून भागीरथी करता यावं लागलं. हा प्रेमाचा भाव वर्णन करताना असं वर्णन केलंय, बाबा गेले कोण्या गाव, बाबा गेले कोण्या गाव, बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा, भागीरथी भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा, बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा. धावा करू लागल्या, नुसता धावा केला नाही,
जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या लेकी करता वैकुंठाहून आले. मी दुसरा पुरावा देतो अजून एक. आल्याबरोबर शेवया केल्या, हातामध्ये ग्लास घेतला, दूध आणण्याकरता गेल्या. कोणी दूध दिलं नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तो ग्लास घेतला आणि दगडाच्या नंदीला, म्हणजे कोणाला, इलेश्वरा ती पूजिली दूध नंदी ते काढिले. अरे दगडाच्या नंदीला हात लावल्याबरोबर त्या नंदीचं दूध जगद्गुरु तुकाराम महाराजांनी काढलं. इतका जीव कोणत्या बापाचा आहे का दाखवा जगात. पण सगळ्यांनी जीव जरी लावला तरी या पुरी पळून जातात आणि पळून गेल्यावर पोलीस चौकीत अर्ज देतात. आमच्या जीवाला फक्त धोका आहे बापापासून. अशी चोपली पाहिजे. लाज नाही वाटत. अरे ज्या बापाने एवढे काबाड कष्ट केले कोणाकरता केले. अरे कधीतरी चिंतन करा. मला असं वाटतं जगामध्ये कायदा निघला पाहिजे आता. कोणता? कोणत्याही मुलासोबत लग्न करता येईल, पण आईबापाची संमती असल्याशिवाय नाही, असा कायदा पाहिजे. पण आता तसा कायदा नाही. त्या दोघांची संमती. आणि असला उताडा आळंदीला लय महाराज. हे पळून बिळून आलेले सगळे लफडी लुफडी तिथंच जास्त चालते. 5,000 लग्न. कोणाचं बाशिंग कोणाला. अरे बावळे का काय माणसं. बाशिंग सुद्धा 100 लोकांची एकदाच असेल मला वाटतं. ते लोकांना भान राहिलेलं नाही. माझं उत्तर एवढ्या करता होतं. बाबा गेली कोण्या गावा, भागीरथी करे धावा. धावा करू लागल्या. हे सगळं खरं आहे. आठवण तुकोबारायला दिली, पण पटलं नाही का? पटलं. पण तुकोबाराय म्हटले आवले मी लग्नाला येणार नाही. जिजाबाई म्हटल्या पण यावं नाही, यावं लागेल नाही. जिजाबाईने हट्ट धरला, तुकोबाराय नाही म्हणतात. ऐका, सगळ्या हट्टातला एकच हट्ट असा आहे महाराज. कोणता? कोणता? नाही कळलं. कोणता हट्ट? बाल हट्ट, श्री हट्ट आणि राज हट्ट. बाल हट्ट थोडाफार प्रमाणात पूर्ण होईल, पण श्री हट्ट कधीच पूर्ण होत नाही. जिजाबाईनं हट्ट धरला, तुकोबाराय नाही म्हणतात. जिजाबाईनं तुकोबारायला शपथ घातली. तुम्हाला तुमच्या पांडुरंगाची शपथ आहे म्हटले लग्नाला चला. तुकोबारायला शपथ घातल्यावर विना गळ्यात घातला आणि भजन करीतच निघाली. पांडुरंग पांडुरंग. जिजाबाईने विचारलं ही दिंडी कुठं? म्हणले लग्नाला. म्हणले हे इनान ते घेऊन गेल्यावर ते पाहुणे काय म्हणतील? तुकोबाराय म्हटले ते काही म्हणणार नाही. ते माझी सोयरी सज्जन सांगाती पाया ठेविते. कारण तुम्ही शपथ घातली ना, तुझी आन वाही नगा देवराया बहु आवडशी. अरे इकडचे वारकरी तिकडचे, नवरीकडचे माळकरी नवरदेवाकडचे माळकरी, कोणीतरी वऱ्हाड दारू पिणार भेटेन का? सरकार पाजायला निघालं. कोणाला? दुकानात मिळणार आहे थोड्या दिवसांनी. चलू द्या दान का आता गोळा करायलाच काही शिल्लक राहिलं नाही. थोडंसं आत्मचिंतन करा. ती वाईन मिळणार आहे काही दिवसांनी, पण नका घेऊ महाराज. विरोध करत चला त्या गोष्टीला. आपलीच मुलं बाळ वायाला जातील. थोडंसं आत्मचिंतन करा. मी का बोलत होतो? हे सगळं घडलं. तुकोबारायला शपथ घातल्यावर लग्नाला निघाले. जिजाबाईने थांबवलं. म्हणले थांबा, मूळ वाटी आहे आहेर. तुकोबाराय म्हटले आपल्याकडे काहीच नाही. पांडुरंग पांडुरंग पा. म्हणले अवघडच आहे. पण पोरं मागं लागले ना, भागीरथी मागं लागली. माग लग्नाला जायचं. आता हे न्यायचे कसे? कारण कपडे थोडे थोडे फाटलेले. म्हटले नेता येणार नाही. म्हणले एक काम करा, आता शपथ पांडुरंगाचे. तुकोबाराय म्हणतात जावं लागेल. सूर्य इकडचं इकडं होईल, पण लग्नाला जा. मग पोरं भागीरथीला मांडीवर जिजाबाईने घेतलं आणि मातबाला तुकोबाराने घेतलं आणि भजन करीत बसले. भजन करता करता दोन्ही लेकरं झोपले. तुकोबाराय उठले, जिजाबाई निघाल्या. बाहेरनं दार लावलं, कुलूप लावलं, निघून गेले. काय अवघड आहे. पोरं झोपीत आहे आणि शपथ पांडुरंगाची आहे. लग्नाला कोणाचे आहे? पाहुण्याचे. डोकं चालवा. तिथं गेल्यावर प्रत्येकाने विचार तुम्ही आलात, पोरं नाही आणले. जिजाबाई म्हटले का हो, ज्याला लेकर नाही ते दुसरे ते घेऊन जात आहे. देवानं आपल्याला दिले. तुकोबाराय म्हटले आलं बरोबर आहे, देवापर्यंत आलंय. म्हटले आता सोन्यासारखे लेकरं दिले. तुकोबाराय म्हणतात आवले शपथ पांडुरंगाची आहे. देव इतका हुशार आहे महाराज. इकडं लग्न लागेपर्यंत जिजाबाईच्या भावाचं रूप भगवंतानं घेतलं. तुकोबारायचे मेहुणे भगवान झाले आणि 2 पिशव्या कपडे घेतले हिरे लावलेले आणि महाराज याच्या आत दार उघडलं. आता भागीरथीनं पाहिलं ते मामा दिसला. हा काय सामान्य मामा होता का? आमचे बुवा म्हणायचे भागीरथीची भेट होण्याकरता जगाच्या मालकाला मामा व्हावं लागलं. हे भागीरथीचं मोठेपण भगवंतानं समाजाला दाखवून दिलेलं आहे. सामान्य समजू नका भागीरथीला सुद्धा. मग आता पाहिलं मामा,
मामा काय सामान्य बसण्याकरता दिलं. भगवंतानं मांडीवर घेतलं, विचारलं बाबा म्हणले लग्नाला, आई लग्नाला, तुला नाही नेलं का? नाही नेलं का म्हटल्यावर रडायला लागली. म्हणले का नाही नेलं? कपडे नव्हते. भगवंतानं पिशवीमध्ये हात घातला आणि शब्द वापरला, एवढा मोठा मामा असताना कोणाकडे जायची गरज नाही. अगदी हिरे लावलेला ड्रेस काढला, भागीरथीला घातला, माधवाला कपडे घातले, जिजाबाईला साडी ठेवली, तुकोबाराला ठेवले कपडे आणि भगवान निघून गेले. लग्न लावून घरी येईपर्यंत दार उघडं दिसलं. तुकोबाराय म्हटले आपण दार लावून गेलतो, दार उघडं दिसतंय, प्रकाशमय दिसतंय. जिजाबाई म्हटल्या तुमच्या घरात वात येतं, दिवा आहे दिवा येतं, वात नाही. माझ्या भावाला सांगितलं होतं मी लग्नाला चालले, पोराकडे लक्ष दी, त्यालाच काळजी आहे, तुम्हाला काय काळजी आहे? तुकोबाराय म्हटले एवढा मोठा प्रकाश दिसतोय, हा तुझ्या भावाचा नाही, हा माझ्या पांडुरंगाचा आहे. पण ते काही पटेच ना. घरात आल्यावर पोरगी पळत आली. बाबा मामानं कपडे घेतले, पाहिल्याबरोबर हिरे लावलेले कपडे पाहिले. तुकोबाराने हात जोडले, देवा मी तुझं काही करीत नाही, नको चिंता करू, वस्राया पोटाची माऊली आमोचे पांडुरंग. तुकोबारा काही बोलत नाही. जिजाबाईनं साडी पाहिली, हे सगळं सांगत गेल्यावर तुकोबाराय बोलू लागले, आवले अगं आपण त्याचं काही करत नाही, पण तो हे सगळं आम्हाला का देतो? त्याचं कारण तो परमात्मा जो आहे तो कोणताच दुःख ठेवत नाही, तो परमात्मा आनंद स्वरूप आहे. म्हणून तर प्रपंचात सुद्धा तुकोबाराय काहीच सांगत नव्हते, पण तो काही कमी करत नव्हता. सत्यज्ञानानंत गगनातली प्रावरण नाही रूप वर्ण तुहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरीस आनंदुरे आजी आनंदुरे सबाई अभ्यंतरी अवघा परमानंदुरे आनंदुरे आजी. अजून उत्तर दिलं तुकोबाराने, आनंदाद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय. अरे मला सांगा 18 दिवस पायी चालतो, 36 तास दर्शन बारीत उभं राहतो, आपण कुठं जाण्याकरता? पांडुरंगाकडे. चंद्रभागे स्नान केलो, दर्शन बारीत आहे. पांडुरंगाच्या जवळ गेल्यावर पांडुरंगाला पाहिलं. आता कायिक वाचिक मानसिक किंवा चित्त स्थिर झालं आणि स्थिर चित्तामध्ये भगवान परमात्म्याने वास केला आणि तो परमात्मा दिसला. समचरण दृष्टी विठेवरी साजिरी तेथे माझे हारी किंवा सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकट आवडे हे रूप गोजे रे सगुण पाहतालोच. किंवा दुसरं उत्तर, राजस कुमार मदनात पुतल राजस कुमार मदनात. त्या परमात्म्याला पाहिलं, तो परमात्मा कसा आहे? रूप सावळे सुकुमार ओ रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार ओ काली कुंडले मकराकार काली कुंडले मकराकार रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार. रूप सावळे सकुमार काने कुंडले मकलाकार. त्याला पाहिल्यानंतर गरुड खांबापाशी आला. गरुड खांबाला मिठी मारली, समोर परमात्मा दिसला. सुंदर ते ध्यान उभी विठे. आतल्या गाभाऱ्यात गेल्यानंतर अवघे चित्रलोक आनंदाची आता त्यातल्या आतल्या गाभाऱ्यात प्रवेश केला, परमात्म्याला पाहिलं. कंठी प्रेम दाटी नैनी निर्लोटी हृदय प्रगटी रामरूप अवस्था निर्माण झाली आणि भगवंताच्या चरणावर माथा ठेवल्याबरोबर जो आनंद झाला तो आनंद नेमका कसा आणि किती? आनंदाच्या कोटी आनंदाच्या कोटी आनंदाच्या कोटी आनंदाच्या कोटी आनंदाच्या पोटी आनंदाच्या पोटे आनंदाच्या पोटी आनंदाच्या पोटी आनंदाच्या कोटी आनंदाच्या कोटी आनंदाच्या कोटी आनंदाच्या कोटी आनंदाच्या पोटी आनंदाच्या पोटी आनंदाच्या पोटी आनंदाच्या पोटी सापडविले आम्हा पोटी सापडविले आम्हा पोटी प्रेमाचा लीला प्रभाव प्रेमाचा लीला
महात्म्याला पाहिलं, पाहिल्यानंतर चरणावर माथा ठेवला, ठेवल्यानंतर जो आनंद झाला तो नेमका किती सांगता येत नाही. आनंदाची पंचदशीत 5 प्रकरण आहेत. आत्मानंद आहे, विद्यानंद आहे, योगानंद आहे, ब्रह्मानंद आहे, विषयानंद आहे. तुकोबाराय म्हटले मनुष्यानंदापासून ते ब्रह्मानंदापर्यंत जेवढे म्हणून आनंद आहेत ते सगळे आम्ही उपभोगलेले आहेत. पण महाराज आनंद ज्याच्या त्याच्या बाबतीत मर्यादित आहे. फक्त एक आहे, प्रपंचातला आनंद चिरकाल नाही आणि परमार्थातला आनंद संपत नाही. अजून सांगू, प्रपंचातला आनंद वाढत नाही आणि परमार्थातला वाढल्याशिवाय. मला सांगा, पहिल्या भेटीचा दुसऱ्या भेटीत जावाय बापू येणार, काय बेजारी असते. सगळं गाव तैनातीत असतो, गल्लीतले माणसं बेजार असतात. कोणाकरता? पहिल्यांदा येणार, आल्याबरोबर बसायला पाठ, उद्बत्याचा घमघमाट. ते येतानाच लेझिम खेळत आलं. लेझिम जेवायला बसल्यावर सासूबाई वाटलं छान पुरणाच्या पोळ्या करा. उन्हाच्या पाऱ्यात आलेलं पहिल्यांदा आलं. असं वर्णन नाही नका म्हणू. नाकीचा मोती ठेवी गहाण, राखी जावायाचा. अहो काय काय करतात. आश्चर्यदानी, मच्छरदानी, गुलाब पाणी, 10-5 माणसाची तानातानी. बेजार होतीत माणसं महाराज. इतकी तानातानी इतकी. आणि बसल्याबरोबर महाराज फुल पेलेलं होतं, तिनं वाढलं, त्यानं आमरस फुरका आणला, अशी पोळी घेतली आणि तोडाय गेलं आणि त्याला झोप आली. डोक्यातलीच टोपी पडली त्याच्यात. कशात? त्या वाटीत. तुम्हाला सांगतो, पोळी म्हणून टोपीच तोडू लागला. सासूबाई म्हणले जावा बापू पोळी घ्या. काय वाटड पोळ्या केल्या हं. मी म्हणलं चांडाळा नीट पाय खाली. महाराज त्यानं तासभर टोपी तोडली. किती? पण तरी सासूबाईला कौतुक. दारू उतरल्याबरोबर सासूबाईने चहा दिला. विचारलं कसं झालं जेवण. काय सासूबाई तुमच्या हातच्या पोळ्या अशा लुसलुशीत होत्या. इतका आनंद झाला महाराज. थांबा म्हणले जावाय बापू. दुसऱ्या दिवशी थांबले. आता दुसऱ्या दिवशी पुरणाच्या पोळ्या नाही, बेसन चपाती आहे. आनंद वाढला का कमी झाला? तुमचं कसं आहे? रिवर्स. काही काही इतके बिनलाज आहेत महाराज, तिसऱ्या दिवशी बी राहत आहेत. आणि मग रात्रीचाच भात सकाळी परतावा लागतो. तरी ते चमच्यानं खाताना विचारतंय सासूबाई काय भात केला? होय बाहेर. इतका काढून देऊ पर राहत असते का? महाराज मला सांगा, आनंद तेवढ्या पुरताच बरा आहे. पहिल्या दिवशी जेव्हा घोड्यावर घोडा आपलं काय घोड्यावर कोण बसतो? ते नवरदेव असतो. असा आनंद असतो महाराज. त्याला असं वाटतं स्वर्ग 2 पावलावरच आलाय. ते असं वाजणं बिजणं असलं बरं वाटतं. ते तेवढ्या पुरतंच बरं आहे. ज्याला कळलं त्यांनी पहा. आता ते गेटवर आलं का मग ते नवरदेव म्हणजे पिपाणीवाला ना पिपाणी. खरं सांगा, त्या लग्नातलं जे गाणं आहे ना महाराज, ते म्हणणारी मेलेत पण गाणं तेच आहे अजून. ते गाणं कधीच म्हातारं होत ना. ते वाजलं तरी माणसाला असं होतं कसं. बारू फूल बरसाऊ मेरा महबूब आया, मेरा महबूब रागिनी. हे का उसात दारे धरणार असल्यावर त्याला कुठं रेड चालता येते. ते आपलं त्याला तेवढ्या पुरतं बरं वाटतं. आता स्टेजवर आल्यावर त्याला झाली घाई. काका म्हणले करा सुरू. शिवाधनय वरेशम सर्व कल्याण मूर्तम परज कमल संशोभितम मोदकेन आरुण कुशमाला व्यालंबोदरी मुद्रिमाधं त्रिगणेशं नमामि. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सीदितं. तुम्हाला बरं वाटतं काय? खरं सांगू खरं, ज्यांचे लग्न झाले असतील ते कानात बोट घालून बसले असतील, ऐकावं सुद्धा वाटत. तुम्ही बघा, ज्यांचं लग्न झालं त्याला अक्षदा द्या, अक्षदा द्या. ते का लय गोडीने घेतात का? बरं घेतल्यावर अशी जागा शोधित, जागा सापडी की खाली टाकून देते, तंबाखू काढून सुरू.
उजवा हात असतो उजव्या खिशात घालायचा, उजव्या खिशातून पुढे काढायची, काढल्यानंतर अर्धाची मुठा काढायची, उजवा हात काढायचा, डाव्या हात खिशात घालायचा, डाव्या खिशातून चुन्या डबे काढल्यानंतर डाव्या हात बोटामध्ये घट पकडल्यानंतर उजव्या हाताचं झाकण काढून बाजू टाकल्यानंतर उजव्या हाताचा अंगठा असतो चुन्या डब्यात घ्या, चुन्या डब्यात घालून चुना काढायचा, वाळलेला चुना असतो, चुना काही निघत नाही, काय करू काय कळत नाही, पाणी काय सापडत नाही, पचकन थुकल्यानंतर चुना ओला होतो, ओला झालेला चुना लावायचा, त्याला मैला चाळणी लावायची, लावल्यानंतर दुसऱ्या मैला ओला टाकून दिला, तिसरी चाळणी मैला ओला टाकून दिला, डाव्या हातात उजव्या हातात पहिल्या बटन अंगठ्याने घेतलं पुढे टाकून दिलं, 2 वेळा हात असा पुसल्यानंतर 3 वेळा फुकारी मारल्यानंतर डाव्या हातात पहिल्या बटन होत त्याला कुठं शिकायची गरज आहे काही. माणसं लग्न लावूस तर हे सगळं करून पार होते. अक्षित आणि मग म्हणले महाराज गंगा सिंधू सरस्वती शेवटचं म्हणा आली लग्न घटी समीपन बरा घेऊन यावा ग्रयोग ते मधुबर्ग अंतर्बडा दिनक दृष्टा दृष्टवधूवरा करू द्या दोघी लग्नाच्या गोद पत्रिका वाटीत औरंगाबादला फिरू द्या. मला वाटतं बद्री दादा माझ्या लग्नाला होते, टकले महाराज होते, तुम्ही पण होतात. ते कॅमेरेवालेले चॅप्टर असते, थम्सअप एक असते, नळ्या 2 असतात. आता मी धोत्रावर मला लाज वाटू लागली पण म्हणले हो मला सांगा तिथं एवढ्या आवडीनं थम्सअप एक नळ्या 2, आता नुसतं ताटाकड ताट नाही तोंडाकड तोंड थमाड भरून टाकेल, तोंड पाहायचं नाही तिथं. आता का असं आनंद वाढला का कमी झाला? मला एक सांगा ना, पहिल्या दिवशी जो आहे तो दुसऱ्या दिवशी नाही. हळद फेडताना हाडकून ते काय म्हणतात ते हातातलं ते बरोबर ना, एकदा ते सुटलं ना हा मारुती कोण जाऊन आला कोण हा गोविंदे गावातून एकदा मिरून आणला सऱ्या भावकीच्या कोण गोविंदे. तुम्ही म्हणालेत का मला? मी का उत्तर देतो हे सगळं? हे पहिल्या भेटीचं दुसऱ्या नाही आणि दुसऱ्या भेटीचं आणि मग सत्यनारायण झाला काय त्याला आनंद आणि मग त्या दोघांची चर्चा असते. आपण घर बांधायचो, छान छान राहायचो, गाडीत बसायचो, आईबाप काढून द्यायची, आपण दोघांना राहायचं. असं म्हणजे तुम्हाला कळलं मला काय म्हणायचं? याला तुम्ही आनंद म्हणताय का? तुम्हाला एक सांगू, विषयामध्ये आनंद नाही, विषय असं जड दुःख रूप आहे. हे तेवढ्यापुरतं बरं दिसतंय पण ते वाढत जात नाही, रिवर्स येत आहे. परमार्थातला आनंद वाढत जातो. वर्षाकाळी सरिता जैसे चढू लागे पंडुसुता तैशी नीच नवी भजता. एकदा वारीला गेला पुन्हा जावं वाटतं, दुसऱ्या वारीला गेल्यावर पुन्हा जावं, तिसऱ्या वारीला गेल्यानंतर असं वाटतं देवा तुझ्या दारात राहावं, घर सोडून द्यावं, कोणामध्ये राहू नये. परमात्म्याचा आनंद वाढत वाढत जातो, पण जो वाढत जातो तो सांगता येत नाही. साखर कशी आहे बोलता येत नाही, पाण्यात बुडी मारली पाणी कसं आहे सांगता येत नाही. तसं परमात्म्याचा अनुभव ज्यांना आला त्यांना विचारा, दर्शन घेतल्यावर काय आहे वाचेद्वारा सांगता येत नाही. आनंदाच्या कोटी पण उत्तर दिलं साठविल्या आम्हा पोटी. आता पोट शब्दाचा अर्थ हृदय आहे, पण इथे साठविल्या. आता मी असं विचारतो, साठवल्यानंतर का आठवल्यानंतर? उदाहरण सांगतो म्हणजे कळलं तुम्हाला. बँकेत पैसे असल्यावर मिळतात का नसल्यावर? बरोबर आहे. पूर्वीची पद्धत होती इड्रॉल द्यायचा, त्याची अच्छा ते कॉईन मिळायचा, नंबर आला की जायचं. आता इड्रॉल नाही, कॉईन नाही, काय. आता नुसतं असं कार्ड घातलं की सुर लगेच पैसे निघतात. ATM आलं का नाही आता? अहो आधारावर पैसे आलेत कसे हो? अहो एका आजीने ATM मध्येच आधार कार्ड घातलं आणि मी गेलो पैसे काढाय. मी म्हणलं काय? म्हणले आधारावर पैसे आले. आम्ही म्हणलं कुठे आधार? त्याच्यातच घातलेलं होतं. कशात? अहो म्हणलं आजी तेच नाही. मी माझं कार्ड काढून घातलं आणि पैसे काढून दाखवले. आजी म्हणली याच्यावर निघतात का? म्हणलं हो, आमच्या त्यांच्याकडे बी आहे. तिनं तिथंच गाडी तिचं टोपलं ठेवलं आणि घरी गेली. म्हणले हो आपल्या शेजारी मशीन आहे, त्यात कार्ड घातलं की पैसे देते, तुमच्याकडे ते काल मशीन आलं कार्ड चला. ते बी उठलं आणि तिथं आलं. त्यानं कार्ड घातलं, विचारलं किती काढायचे? म्हणजे काढा 25. कोड टाकला, सुरू वाजलं. जिथून पैसे येत होते म्हातारीचं लक्ष तिथंच होते. आता सुरू वाजलं निघून खटकन कागद खाली पडला. ती म्हणली बाया हे असंच आहे पा, तुमचा हात द्यायला लागला ते बिघडलंच, मशीनही बिघडलं. माझं तर वाटोळं झालं पण मशीनचं सुद्धा. अच्छा ती म्हणलं झालं काय? अहो म्हणले त्या गोविंद महाराजांना काढे. फोन लावला मला, कुठे? म्हणलं चौकात. या बरं इकडं. मी गेलो, ते कार्ड घेतलं मशीनमध्ये घातलं. किती काढायचे? म्हणले 30 काढा. मला वाटलं असतील 50. मी 30,000 टाकले. या आजीला दम नाही निघाला. जिथून पैसे येत होते ना सरपंच त्याच्यामध्येच हात घालून बसले. आता ते असं होस तर खटकन वाटलं, सटकन साल्ट निघालं, इकडं लावला पण पैसे नाही. वरून कागद पडला. म्हणलं थांबा रामभाऊ मला एक सांगा, मी माझं कार्ड घातलं मशीन पैसे देत आहे आणि तुमचं कार्ड घातलं मशीन पैसे देत नाही. मला एक सांगा, तुम्ही खातं खोललं होतं तेव्हा काही टाकले होते का? म्हणले नाही. म्हणलं काय बापाची पेंड आहे मशीन पैसे द्यायला? अरे तुमच्या हृदयात परमात्मा आहे, माझ्या हृदयात आहे ना.
पण तुम्ही जर त्याला आठवलंच नाही तर साठवलेलं प्रतिबिंबित होईल कसं? म्हणतो नवनीता तैसे गे अनंता वाया किंवा हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर दाकोटे मूर्ती उभी म्हणून वर्णन केलं. आनंदाच्या कोटी उत्तर दिलं साठविल्या आम्हा पोटी. मग पोट याचा अर्थ हृदय. तैसा हृदयामध्ये मी रामू आस्था सर्व सुखाचा रामू की भ्रांताशी कामू विषयावरी. मग महाराज आम्ही त्या परमात्म्याला आठवलं साठवलेलं प्रतिबिंबित झालं आणि त्याच्या द्वारा जो आनंद झाला तो कसा आहे अभंगाच्या प्रेमचा लीला प्रभाहो प्रेमचा लीला प्रभाहो प्रेमेचा लीला प्रभाव प्रेमेचा लीला प्रेमचा लीला प्रभाहो प्रेमचा लीला प्रभाहो प्रेमेचा लीला प्रभाव प्रेमेचा लीला प्रभाव नाम ओघलवलावो नाम ओघलवलावो प्रेमचा लीला प्रवाहो प्रेमचा लीला प्रवाहो नाम ओघलवलावो नाम ओघलवलावो प्रेमेचा लीला प्रभाव प्रेमेचा लीला आठवल्यानंतर जे साठवलेलं आहे त्याच्याद्वारा कशाच्या द्वारा प्रेमी चालेला प्रवाह हो. इथे प्रेम शब्दाचा अर्थ भक्ती आहे. सर्वाहुनी निराळा रजतमा वेगळा भोगे प्रेम कळा त्याची भक्ती पण कोणतं प्रेम जयती ते दिकं जन्मना व्रजा श्रेयत इंदिरा शश्वद. दुसरं उत्तर दिलं अटती यद्भवान नन्विकानन त्रुटिलयुगा येते त्वाम पश्यताम कृटिर्कुंटलं श्रीमुखंच ते जडो दीक्षताम तीक्ष्मपाश. प्रेम म्हणजे नेमकं काय सुभाषितकाराला विचारा. नवारे पतिव कामाये पतिप्रिय भवती आत्मानस्तु कामाये पतिप्रिय भवती. नवारे मित्रस्य कामाये मित्रं प्रियो भवती आत्मानस्तु कामाये मित्रं प्रियो भवती. नवारे सर्वस्य कामाये सर्वं प्रियो भवती आत्मानस्तु कामाये सर्वं प्रियो भवती. या जगातले सगळे लोक एकमेकावर प्रेम करतात त्यांचा स्वार्थ आहे याच्यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. तुकोबारांनी फार वर्णन केलं या गोष्टीचं. काय वर्णन केलं? जोरे चाले धंदा तोरे बहीण म्हणे. अजून दुसरं काय वर्णन केलं? जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा माणीतील लहान थोर देव सुखाची आकाश इंद्रिय मावळली आला बागोल. अरे या जगातले सगळे लोक एकमेकावर जे प्रेम करतात त्यांचा स्वार्थ आहे. प्रेमी चालीला प्रवाह हो. पण महाराज प्रेमाचा प्रवाह पाहिजे. ओढ्याचं पाणी आहे नदीला आल्यानंतर नदीतलं कोणाला जाग करत नाही पण ओढ्यात आल्यानंतर माणसं जागे झाल्याशिवाय मग तुम्हाला ओढ्याच्या पाण्यासारखा आनंद पाहिजे का? म्हटले नको आम्हाला प्रवाहासारखा पाहिजे. तो कशानं मिळतो? नाम ओघ लव लाहो. भगवंताच्या नामाचा लाहो लागल्यानंतर लाहो लागणं म्हणजे काय? काळ सारावा चिंतणी एकांतवासी किंवा लावा लागा लावो लागला आंबेचा लावू लागला ओ लागला आंबेचा लावू लागला ओ लागला आंबेचा लावू लागला ओ लागला आंबेचा विठ्ठलबाई माऊलीचा विठाबाई मावली ओ विठाबाई माऊलीचा हे लाहो लागला ओ लागला आंबेचा 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 विठाबाई माऊलीचा. जास्त म्हणू नका लय गोंधळ होतो मग. एका जनार्दनी अंबा उभी करुली घडी उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा. म्हणजे थोडक्यात बंद होईन आपलं. हां ज्यांना जमतं त्यांना जमतं आपल्याला नाही जमत. लाहो लागला हो लागला आंबेचा. नामदाराच्या आईला देवाचा लाहो लागला. जर आपल्याला लागला तर पण महाराज कशाचा लागला पाहिजे? अखंड खंडे ना जीवन रामकृष्ण नारायण
आम्हाला लाहो लागला पाहिजे. पण कशाचा? राम आणि कृष्णाचा. काही माणसं म्हणले रामाचा की कृष्णाचा, हे दोन्ही आहेत. मग कसं काय? ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा. किंवा अजून उत्तर देतो, रामकृष्ण नामी ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरे स्मरा. वेगळं नाही. अजून एक श्लोक सांगतो ना, रकार उच्चार मात्रेन बहिर्निर्यातिपातकम पुन्हा प्रवेश भावेच मकार उस्तुका पाठ. रा म्हणताना शरीरातले पाप बाहेर जातात, म म्हणताना तोंड लागल्या जातं, बाहेर गेलेले आत येऊ देत नाही. इतकं सोपं आहे. पण अखंड खंडेना जीवन शब्दाचा अर्थ पाणी आहे. अखंड खंडेना जीवन. राम कृष्ण नारायण. मग महाराज आम्ही राम आणि कृष्ण याचं अखंड चिंतन केलं, त्याचा परिणाम काय झाला? शेवटच्या चरणात त्याचं उत्तर. थोडी आई के परत्र थोडी आई क्या परत्र थोडी आई के परत्र थोडी आई के परत्र थोडी आई क्या परत्र थोडी आई के परत्र घडी आहे परत्र धडी आहे क्या परत्र. तुका मने समातीर तुका मने समातीर प्रेमे चालिला प्रभाव प्रेमे चालिला प्रभाव मने समातीर तुका मने प्रेम चालिला प्रभाव प्रेम चालिला प्रवाह नाम ओ गलवला नाम ओ गलवला नाम उगलवला नाम उगलवला नाम लाग ओगला नाम लागल बला नाम ओघलवला नाम
तुका म्हणे समतीर. दोन थडे आहेत, एक अलीकडची आहे आणि दुसरी पलीकडची. अलीकडच्या तीराच्या माणसाला पलीकडे जायचो. पलीकडे काय आहे? सोपं उत्तर आहे. पहिलं उभा दाता कटीकर ठेवणी, ज्याची दृष्टी समय न समय. गीतेत वर्णन आहे ना, निर्दोष होई समम ब्रह्म, असा ब्रह्मस्वरूप परमात्मा पहिलं तीराला आहे. पण या तीराहून त्या तीराला जाण्याकरता नदीचा प्रवाह आहे, पाणी आहे. ज्याला पोहणं येतं तो जाऊ शकतो, ज्याला पोहणं येत नाही त्यानं जर उडी मारली तर तो कुठेतरी जातो. काही माणसं म्हटली, महाराज नावेत बसल्यावर नाव पलीकडे जाते, पण नाव चांगली पाहिजे. तिला जर छिद्र पडलं तर जाईल का? अहो ते काय सत्यनारायणाची थोडीच आहे. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सत्यनारायण महाराज की जय. कलावती नीलावतीला सांगितले पलीकडे तिरून अलीकडे तिराला. पोथी ऐकण्याकरता दोन ग्रस्त आली. गणपतराव शामराव पोथी ऐकू लागले. दो 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 पाऊस पडला. पाऊस पडल्यानंतर नदी तुडून भरून वावलेली. नदी तुडून भरून वाहताना साधू वाण्यानं सांगितलं, तुम्ही सगळ्या जणाला प्रसाद वाटा. प्रसाद वाटल्यानंतर तुमच्यावर संकट दूर होतं. सत्यनारायण महाराज दुसऱ्या अध्यायामध्ये गेले. गणपतराव शामरावर सांगू लागले. कलावती नीलावतीला सांगू लागले. हळद कुंकू दिलं, पानधनीला बोलवल्यानंतर 3 किलोचा रव्याचा प्रसाद बनवला. आणि साधू वाण्यानं सांगितलं, तुमच्यावर काही संकट आलं तर तुम्ही प्रसाद वाटा. दो 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 पाऊस पडला. आणि पाऊस पडल्यानंतर नदी तुडून भरून वाहू लागली. गणपतराव शामराव नावीत बसले. नावीत बसल्यानंतर नावेला चित्र नावेमध्ये पाणी येऊ लागलं. पाणी आलं नाव पाण्यामध्ये टुपुक टुपुक उडू लागली. गणपतराव शामरावने सत्यनारायण महाराजाचा प्रसाद आहे. दोघांना प्रसाद वाटून काढला. वाटून काढल्या परिणाम पोटामध्ये वजन वाढलं. वजन वाढलं परिणाम नाव तळाला जाऊन टेकले. नाका डोळ्यात पाणी जाऊ लागलं. नाका डोळ्यात पाणी गेलं. गणपतराव शामराव सत्यनारायण महाराज की जय. आली वर. अरे रव्याचा प्रसाद खाऊन बुडाली. सत्यनारायण महाराज की जय म्हणल्यावर वर आल्यावर कोणी दुकानात रवा ऐकला असता? मला हेच कळत नाही, ही नाव कोणती? जनासाठी उदकी ठाव, ही तुमची नाव नाही. एक लक्षात ठेवा, नावेला जर छिद्र असेल तर मी जरी बसलो आणि पूजा घेऊन जरी बसलो तरी बुडणार, म्हणजे बुडणार आहे. पण नाव चांगली पाहिजे. पण महाराज नाव पलीकडे गेली, जाण्याकरता काय करावं लागेल? राम आणि कृष्ण ही जर वल्ले अखंड हल्ले आणि सरळ मार्गाने जर हाकवली तर नाव पहिल्या तीराला जाते. आणि पहिल्या तीराला गेल्याबरोबर पहिलं उभा दाता कटीकर ठेवणी, दृष्टी समय चरण समय. एकदा त्याचंच भजन करा. विठोबर जय जय विठोबार विठोबार खुमाय विठोबार खुमाये, 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 विठोबार विठोबार खुमाये, विठोबार खुमाय विठोबार खुमाये, विठोबार विठोबार खुमाय विठोबार खुमाये, विठोबार खुमाय विठोबार खुमाये, विठोबार खुमाय विठोबार खुमाये, जय विठोबार खुमाय विठोबार खुमाये, विठोबार खुमाय विठोबार खुमाये, विठोबार खुमाये, विठोबार खुमाये, विठोबार खुमाये. थडी आहे क्या परत्र तुका म्हणे समतीर, प्रेमे चालेला प्रवाहू ना. आम्हाला त्या तीरापर्यंत जाण्याकरता आम्ही काय केलं पाहिजे? उत्तर देऊन टाकलं. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. आपण अखंड जर रामकृष्ण हरी याचं चिंतन केलं तर पहिल्या तीराला जो आनंद आहे तो याही तीराला प्राप्त होऊ शकतो. आणि असा आनंद प्राप्त व्हावा याकरताच आपण सगळी मंडळी एवढे खटाटोप करतो, प्रयत्न करतो. म्हणून महाराज म्हणतात, आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा पोटी. फक्त एक काही जो आनंद आहे तो सांगता येत नाही. मी पुन्हा सांगेल महाराज का सांगता येत नाही. उदाहरणार्थ, साखर खाल्ल्यानंतर कशी बोलता येत नाही. मुक्या माणसाला खाऊ घातली आणि त्याला विचारलं कशी आहे, ते डायरेक्ट असं करते.
म्हणजे त्याला बोलता येत नाही. आणि ज्याला डायबिटीज झाली त्याला खाऊ घाला विचारा कशी सांगायला सुद्धा शिल्लक राहत नाही. लोक म्हणले महाराज हे तुम्ही उदाहरण सांगितले याला पुरावा देतो. कृष्ण परमात्मा लीला करत होते. लीला करता करता भगवंतानं भिंतीला नख मारलं, माती पडली, पोपडा म्हणतात त्याला. देवानं खाल्ली, बळीराम दादानं पाहिलं, पटकन ध्यानात आलं. आईकडे पळत आले आणि सांगितलं आई कृष्णानं माती खाल्ली. म्हणले बोलव त्याला इकडे जवळ घेतलं, विचारलं कृष्णा तू माती खाल्ली? भगवान म्हणतात आई मी माती खाल्ली नाही. नाही खादली मी माती. म्हणले आई तुला कोणी सांग? बळीराम दादा हो. बळीराम दादा कोट बोलू कुभांड घेतो मजवरी. आयो मी नाही ना माती खाल्ली. म्हणले मला कळू. देव म्हणतात नाही. म्हणले दाखव बरं तुझ्या मुखात. म्हणून खाली मान घातली आणि भगवान पळायला लागले. यशोदाबाईनं मनगट धरलं आणि देवाला ओढत घरात आणलं. देवानं सांगितलं आता काही बरी गत दिसत नाही. हातामध्ये काठी घेतली, मारावया तिने उगारली काठी. काठी वर केल्यावर भगवंतानं आपलं मुख दाखवलं. बघ बघ माझ्या मुखात माती आहे का? म्हणून यशोदाबाईनं असं पाहिलं. पाहिल्याबरोबर माती नाही दिसली. भुवने ही पोटे 14 देखे 14 भुवन पाहिले. यशोदेला चक्कर आली आणि धड दिशी पडली. पडल्याबरोबर देवानं विचारलं सांग ना पाहिली का माती? म्हणले कृष्णा नाही. मग काय पाहिलं? कृष्णा जे पाहिलं ते सांगता येत नाही. इथं देवाच्या आईला सांगता आलं नाही, तिथं तुम्ही आम्ही आंघोळही नीट करीत नाही. आणि देव पाहिला. कानात साबण तशीच. आता पुढचं नाही बोलत. आता काय देव पाहायचं आहे का तुला? देव पाहावया गेलो तेथे देवच ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्य देव तया जवळी असे पापनाशी दर्शने. तुकोबाराय म्हणतात मी देव पाहण्याकरता गेलो आणि कधी देव झालो हे कळलं नाही. तसं परमात्म्याला पाहिल्यानंतर सांगता येत नाही नेमका कसा आहे. साखर खाल्ल्यावर सांगता येत नाही नेमकी कशी आहे. पाण्यात बुडी मारल्यावर पाणी किती आहे सांगता येत नाही. तसं परमात्म्याला पाहिल्यानंतर जो आनंद प्राप्त होतो तो आनंद या वाचेद्वारा सांगता येत नाही, फक्त कानानं ऐकता येतो. याच्याकरताच आपण सगळेजण या सप्ताहाचं आयोजन करता. आणि खरंच आहे महाराज या तरुण पिढीनं या सप्ताहाचं एवढं मोठं आयोजन केलं. महाराज इथे जी कीर्तनकार मंडळी आहेत या सगळ्यांचं किती वर्णन करावं. मी फार लहान माणूस आहे याच्यातला. उद्या ज्यांचं कीर्तन आहे मला वाटतं बसायला जागा पुरायची नाही इथं. समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर देशमुख येणार आहेत, काळजी करू नका. तुम्हाला आजच सांगतो. त्याचं कारण आहे आम्ही रोजच्या संपर्कातली माणसं आहेत. आमचे प्रल्हाद महाराज आहेत, मी आहे. आणि महाराज चुकवणार नाहीत मला माहिती आहे सगळं. आमचं कालच बोलणं झालं. मला म्हणले तुम्ही आमच्या आधी आल्यावर आमचं काय? म्हणलं बरं झालं तुमच्या आधीच येऊन गेलो. तुमच्यानंतर म्हणजे लेवड्याच गोळा करायच्या आम्ही जात्रातल्या. म्हणजे त्यांच्यानंतर मेळ नाही जुळत ना लवकर कोणाला. कारण ते म्हणजे उद्या तुम्ही सगळेजण तो आनंद घेणार आहे. महाराजाला जरी तुम्ही सांगितलं तरी काय हरकत नाही. माझ्यावर वैयक्तिक प्रेम आहे. महाराज उद्या येणार आहेत. आपण सगळे हे कीर्तन ऐकत आहात. हा योगायोग घडून आला. आणि प्रल्हाद महाराजांनी मला सांगितलं. मी तर म्हणेल मी फार भाग्यवान आहे. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवामध्ये 100वी संस्थेची होती. मला संदीपान महाराजांनी आणि मारुती बाबांनी सांगितलं उद्या सकाळी तुझं कीर्तन आहे. शताब्दी महोत्सवात 3ऱ्या दिवसाची कीर्तन पुष्पसेवा करायला मिळाली हे माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं भाग्य. आणि म्हणून आमच्या प्रल्हाद महाराजांनी मला सांगितलं रोहिलागडला कीर्तन करायचं. आपण एकमेकाचे सवंगडी आहोत. आणि सवंगड्यानं सवंगड्याला सेवा सांगितली. मी आलो, तुमचं दर्शन झालं. मी फार दूरचा नाही, तुमच्या जवळचा आहे, पण राहायला आळंदीला आहे. जसं महाराज आहेत तसं मी पण तिथंच आहे. माझं गाव इथे भिलपुरी आहे, रामनगर भिलपुरी. गोरे घराण्यातला. आळंदीला राहून आता 25 वर्ष पूर्ण झालेत. महाराष्ट्रभर फिरतो. आणि फिरता फिरता तुमच्या गावाला मी कधी आलो होतो सांगतो. जेव्हा इथे मोठा सप्ताह झाला होता आणि आपले अण्णासाहेब हजारे आणले होते ना जांबुवंत गडावरती, त्यावेळेला मी पण आलो होतो. तेव्हा मी तो समाज पाहिला. आणि आज सुद्धा समाज पाहिला. सुई काय पडेल महाराज एवढा समाज इथे दिसतोय. फक्त एक काम करा जरा सगळेजण असे हात वर करा बरं. वा 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 वा. आणि काही म्हणतील कशाला करायचे? उद्या पॅरलेस झालाच सांगू नको मला काय. बघा अर्ध्याने नंतर वर केले. ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली 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 सर्व उपस्थित टाळकरी कीर्तनकार प्रवचनकार
महाराज मंडळी, साऊंड सिस्टीमवाले दादा, तुम्ही छान आवाज दिला. मंडपवाले असतील, लाईटवाले असतील, महिला मंडळ असेल, पुरुष मंडळी असेल, सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. माझ्यासोबत आलेले आमचे डॉक्टर कुऱ्हे सर या ठिकाणी आले. माऊली हॉस्पिटल आळंदीला आहे, तुमच्याच गावचे ते. जावाय बापू आहेत, लय वर्णन नसतं करायचं कधी कधी. मग लोक म्हणतात बघा बरं का, लय हार घातले तर आज बरं का, लग्नात कमी घातले होते ते. म्हणजे तेव्हा जरा हारावाल्याचं नात्यांचं भांडण झालं, तेव्हापासून जुळत नाही आमचं. पण असो, हे सगळे हार घातले, आनंद वाटला. तुम्ही सगळे आलात. शेवटचं चरण सांगत असताना, थडी ऐक्य परत्र तुका म्हणे समतीर, देवात आणि आपल्यात अंतर नसावं आणि ते अंतर दूर व्हावं याकरता राम आणि कृष्ण ही साधना प्रत्येकाने करावी. नुनती पुरती अधिकती सरती, करून घ्यावी तुमची विनवी तशी, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदी. मद क्षमा करणे संती, नोहे अंगभूतियुक्ती नोह्या उपदेश, तुमची बडबडुलू शीश, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मजन्मी तुका म्हणे. थडी ऐक्य परत्र, थडी ऐक्य परत्र, थडी ऐक्य परत्र, थडी ऐक्य परत्र, थडी
सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे रोहिलागड तालुका अंबड जिल्हा जालना. विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ रोहिलागड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.